याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू कोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल कुंडली कावरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोला हर 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 महादेव। महायोग पिटे तटे भीमरज्ञां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, संत कृपा दाने कथेचा विचार, संत कृपा दाने कथेचा विचार, बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण,
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. विठ्ठला 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी. प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी हरेश्वर भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने जगश्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि काल्याचा प्रसंग सांगणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगाद्वारे भगवान परमात्मा आपल्या सौंगड्यास संवाद साधतात. काय संवाद साधत असतात असा हा अभंग या ठिकाणी काल्याच्या सेवेसाठी म्हणजे आपण या ठिकाणी जे मंथन केलेले 7 दिवसापर्यंत आणि आजचं म्हणजे लोणी प्राप्त होणार आहे. 8व्या दिवशी काय होणार आहे ते लोणी प्राप्त होणार आहे आणि ते लोणी रूपी प्रसाद आपल्याला काय करायचं आहे सेवन करायचं आहे. म्हणून तुकोबारा काय म्हणतात की ज्या वेळेला लोणी काढायचं आहे ते कशातून काढायचं आहे दह्यातून. बरोबर आहे. दही घुसळण केल्यानंतर जे ताक आहे तुकोबारा म्हणतात तुका म्हणे सांडा घाटे. घाटे म्हणजे फलकट. मग ते ताक आसार रूपी ताक आसार रूपी ते फलकट ते भूस तुम्ही काय करा बाजूला टाका काढून टाका आणि सार रूपी नवनीत जे आहे ते या ठिकाणी सेवन करायचंय. हे संवादातून जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे सांगतात. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतायत माझ्या पाठीमागे या. पण एक जण या 2 जण या असं काही का अवघे या सर्वजण या माझ्या पाठीमागे या. येण्याचं काय कारण आहे येत असताना आपलं मन सोबत घेऊन माझ्या पाठीमागे या. मन बाजूला ठेवून येऊ नका. याल या शब्दामध्ये काय आहे मन आहे. मन घेऊन माझ्या पाठीमागे या. मन घेऊन जर माझ्या पाठीमागे तुम्ही येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला आणि भगवान परमात्मा थोडासा का काहीतरी अंश का नाही पुरेपूर परमानंद सुखाची प्राप्ती ही पूर्ण प्राप्त होण्यासाठी ती तुम्हाला मी देणार आहे. ती प्राप्ती म्हणजे मद स्वरूप मी तुम्हाला बनवणार आहे. म्हणून आज देतो पोट भरी. आज तुम्हाला मी त्या ठिकाणी पोट भरून देणार आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करा या. पण येत असताना काय करा सर्व मनाचे सर्व इंद्रियाचे कान करून माझ्याकडे या. का हळूहळू या. त्या इंद्रियांच्या द्वारे श्रवणेंद्रियाच्या द्वारे नेत्रेंद्रियाच्या द्वारे या सर्व ज्ञानेंद्रियाच्या द्वारे तुम्ही त्या ठिकाणी त्याचे कान करून आणि माझ्याकडे या मनासहित या. का हळूहळू कारण एकाएकी इंद्रिय ताब्यात होत म्हणून हळूहळू ते आपल्या ताब्यात करून तुम्ही माझ्याकडे या. असं तुकोबारा या ठिकाणी या अभंगाद्वारे आणि
भाव हा प्रतिपादित करतायत. विठाला विठाला. या ठिकाणी हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह हरेश्वर भगवान परमात्म्याच्या या पवित्र पावन कुशीमध्ये सीताराणी मातेच्या आणि या कुशीमध्ये हा चालत आलेला काय अखंड हरिनाम सप्ताह आहे. गेल्या 7 दिवसापासून शिवमहापुराण कथेचं या ठिकाणी आणि सुंदर अशा प्रकारचं चिंतन चालू होतं. आता या ठिकाणी यायला सुद्धा महाराज भाग्य लागत. काय या ठिकाणी यायलाही भाग्य लागत. कारण काहीतरी पुण्याई असेल तर मनुष्य धर्म मंडपात येत असतो. आणि ज्या दिवशी आपण येत नाही त्या दिवशी समजावं की आपलं काहीतरी पाप आडवं आलेलं आहे. काही इथपर्यंत आलेत, काही येतानाच मधात थांबलेत आणि काही जागचे जाग्यावर. म्हणजे काय झालं, येत असताना पाप त्या ठिकाणी आडवं आलं. आपण आपल्या भाग्याला आपल्या नशिबाला दोष द्यायचा आहे. विठाला विठाला मग हा काला करायचा म्हणजे एकट्याचा खेळ आहे का? काला करण्यासाठी काय लागतात? सवंगडी लागतात. मग एकट्यानं करून काला जमणार आहे का महाराज? नाही. तर सगळे सवंगडी आपण काय केले या ठिकाणी? सगळे जमवले कशासाठी? काल्यासाठी. मग त्याचा आनंद घ्यायचा का नाही आपण? आता आनंद घ्या. मग कुचरपणा करून चालन का? कुचरपणा जर करसाल तर आनंद मिळेल का? नाही. बरोबर आहे, बरोबर आहे गणेश महाराज. आता सगळ्यांचा परिचय, तुमचा परिचय करून देणं भाग आहे. हे असे आणि या ठिकाणी 3 वर्षापासून सतत पंढरपूरला चातुर्मास करतात. दादा महाराजांच्या मठामध्ये अन्वेकरांच्या गणेश महाराज, गणेश अरुण ओथ फुशे, हल्ली मुक्काम राहणार मासरोड. आलं लक्षात? सुंदर अशा प्रकारचा पखवाजाचं त्यांनी त्या ठिकाणी रियास वगैरे केलेली. पण काय असतं परिस्थितीनुसार महाराज या ठिकाणी पहिलेच तुम्हाला बोललो, तुम्ही आले पाहिलं अर्धीच उतरून गेले असं. बरोबर का? ते वातावरण बनण्यासाठी आणि विशेष काल्याचं कीर्तन बनण्यासाठी फार कठीण आहे. बाकी कीर्तनात बाजूला जाता येईल महाराज, याच्यात जाता येणार नाही. काल्याच्या कीर्तनाचं बंधन आहे, याच्यातून बाहेर जाता येणार नाही आणि जाणंही शक्य नाही. या ठिकाणी आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलो महाराज. बर का कृष्ण महाराज, आपल्या स्वरूपाला विसरलो. आपण ज्या ठिकाणून आलो ते ठिकाण विसरलो. मग त्या ठिकाणापाशी जाण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे का खोट आहे? ज्या ठिकाणाहून आपण आलो त्या ठिकाणी जाण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. मंदिर केव्हा पूर्ण होत? कळस झाल्या का? मंदिर फळची बसवली म्हणजे पूर्ण होत नाही असं आहे का? कळस झाल्यावर पूर्ण होत. तसं आपण जीवनाला आल्यानंतर या ठिकाणी या मधल्या वेळेमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करून करून आपण ज्या स्वरूपातून या ठिकाणी आलो त्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी खटपट आहे. आणि त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी हा मायाळी बाजार शिल्लक राहतो का? बोलत चला गडा. तुम्ही काही ब्रह्मचारीनी संन्यासी सगळेच बोलत चला. कारण काल्याचं कीर्तनच असं असतं, हे संवादाचं असतं. विठाला ज्ञानोबा त्या ठिकाणी सांगतायत मिठाची हत्तीन बनवली गणेश महाराज. मिठाची हत्तीन बनवली आणि एका जणांनी ती बनवली, समुद्रापर्यंत नेली. समुद्रात तिला तर पाणी पाजायचंय, ती उभी केली आणि पुन्हा परत घरी आणली, झोपू घातली. बरोबर आहे का? कशाची हत्ती?
मिठाची मी ओवीने सांग हा बरोबर आहे काय हो मिठाची बनवलेली हत्तीन समुद्रात नेल्यावरती काय झाली पाणी स्वरूप झाली तद स्वरूप झाली त्याप्रमाणे आपण ज्या जागेहून आलो त्याचं चिंतन करत करत त्याच्या स्वरूपात काय व्हायचंय लीन व्हायचंय विलीन व्हायचंय त्यासाठी आपण या ठिकाणी हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे पण आपण ते प्रयत्न करत नाही मला सांगा गंगा या ठिकाणी उत्पन्न झाली बरोबर आहे गंगेचा प्रवाह सुरू झाला मग तिचा शेवट कुठे आहे वड्यात मिळाल्यावर का समुद्रात का समुद्राच्या बाहेर आहे मग तसं या ठिकाणी आपलं जीवन जे संपवायचंय जो चौथा पुरुषार्थ मारतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ जर कमवायचा म्हणलं तर तो भगवान परमात्मा आहे मग आपण ज्या स्वरूपातून या ठिकाणी आलो त्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी ही काय आहे धडपड आहे मग ती धडपड प्राप्त करून घेण्यासाठी भगवान परमात्मा म्हणतात सर्वजण माझ्या पाठीमागे या अभंगाच्या प्रथम चरणा माझ्या मागे मागे अवघे 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 माझ्या मागे मागे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे हे आदिने कपट भारी आदिने कपट भारी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे या माझ्या काय करा पाठीमाग तुम्ही आता या पण येत असताना त्या स्वस्वरूपाची जर प्राप्ती करायची असेल तर त्या मनाला घेऊन या का तो मनाची कोतवाल इतका बेकार आहे की तो समोर आलेलं ताट या गोठ्याच्या आत जाऊ देईल याचा भरोसा आहे का म्हणून त्याला घेऊन माझ्या मागे या त्यावेळेला तुम्हाला जो सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा जो भगवान परमात्मा आहे त्या अविनाशी पद जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर येत असताना सर्वस्वानं त्याच्याकडे या असं त्या ठिकाणी आणि तुकोबराय म्हणताय परंतु या ठिकाणी भगवान परमात्मा परमानंद जो परमानंद श्रेष्ठ आनंद त्या ठिकाणी सर्वांना वाटायचा आहे मग तो आनंद कुठे आहे तर वाळवंटामध्ये साजरा करणार आहे मग त्यासाठी काल्याचं कीर्तन म्हटलं की कोणाचं चरित्र उच्चारावं लागतं आणि कुठून उच्चारावं लागतं ते भगवान परमात्मा कारागृहात जन्माला आले तिथून का मथुरेतून का कुठून उच्चारावं लागतं
सांगता गोत चरित्र ते चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ज्या भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं, ज्या लीला केल्या, तिथून आणि पुढे ते उच्चार करायचं सांगितलेलं आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि वसुदेवजी आपल्या डोक्यावर मथुरेत अवतार घेतल्यानंतर आपल्या डोक्यावर पाठीमध्ये घेऊन आणि गोकुळात येतात आणि यशोदा मैयाच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला ठेवून आणि त्या योगमायेला पुन्हा पाठीमध्ये घेऊन परत त्या ठिकाणी आणि मथुरेला जातात. त्या वेळेला कंसाला ही वार्ता कळते. आठवा आला. कोण आला? आठवा. आता आठवा आला का आठवी आली? ज्या वेळेला कंस आला त्यावेळेला कुठे आठवा, कुठे आठवा, कुठे माझा वैरी? त्यावेळेला सांगितलं महाराज आठवा नाही आठवी. त्यावेळेला कंसाने आणि आपल्या हातात घेतलंय, तिचे पाय धरले, गरगरा फिरवणार तेवढ्यामध्ये आणि ती माय माऊली आकाश मार्गाने निघाली. त्या ठिकाणी भयंकर असं आंब्याचं रूप धारण करून आणि आकाशवाणीच्या द्वारे त्या ठिकाणी गर्जना केली. अरे ए कंसा, तू मला काय मारतोस? तुला मारणारा तुझा शत्रू त्या ठिकाणी आणि गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. बस अशा प्रकारची वाणी त्या ठिकाणी आकाशवाणीने सांगून आणि ती लुप्त झाली. महाराज विठाला 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 त्यावेळेला कंसाचं धाबं आणलं. आता काय करावं? तो पुढच्या तयारीसाठी त्याचा विचार चालू आहे. पण इकडे काय झालं? गोकुळामध्ये यशोदा मैयाच्या कुशीमध्ये आणि छोटासा बालक आहे तेवढ्यामध्ये घरातील अशा प्रकारची स्वच्छता करणारी, सकाळच्या प्रहरी झाडझूड करणारी आणि दासी तिथं आली आणि तिनं बघितलं यशोदा मैयाच्या कुशीमध्ये कोण आहे? एक छोटासा बालक आहे आणि यशोदा मैयाला झोप लागलेली आहे. या आनंदाच्या अवस्थेमध्ये ती जशी थेट निघाली तर नंदबाबाकडे धावत धावत गेली आणि नंदबाबाला काय सांगू लागली? नंदबाबा, नंदबाबा म्हणले काय झालं? एवढ्या मोठ्याना धावत आली, सुसाट्यानं तिला बोलता येईना. त्यावेळेला ती बोलू लागली, नंदबाबा आनंद भय है, नंदबाबा लाला भय है. नंदबाबाला त्या ठिकाणी फार आनंद झाला आणि आनंदाच्या भरावाने नंदबाबा त्या ठिकाणी अनंत वस्तू अशा प्रकारचं दान करू लागलेला आहे. विठाला 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 विठाला. नंदबाबा अनंत वस्तू, गायी, वस्त्र, अन्नदान त्या ठिकाणी करू लागलेले. नोहे नोहे त्या ठिकाणी काही कवळींना एवढा आनंद झाला, एकमेकीच्या पुढे धावू लागल्या. ही तिला ती तिला ती तिला सांगू लागली, गवळाना गवळाना मनात गवळानीला पुत्र झाला यशोदेला. गवळाना गवळाना मनात गवळानीला पुत्र झाला यशोदेला. गवळाना गवळाना मनात गवळानीला पुत्र झाला यशोदेला. गवळाना गवळाना मनात गवळानीला पुत्र
पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे काठी वाटी सुंट वडे, एक धावी एक पुढे काठी वाटी सुंट वडे, एक धावी एक पुढे काठी वाटी सुंट वडे, एक धावी एक पुढे काठी वाटी सुंट वडे. गवळण गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण म्हणत गवळणीला पुत्र यशोदेला. गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणी एकमेकीला सांगू लागलेलं आहे, अगं मूल झालंय नंद बाबाला, मूल झालंय नंद बाबाला. एकमेकीला सांगू लागल्यात नोहे नोहे त्या ठिकाणी, आणि आनंद झाला म्हणून सुंटवड्याचा प्रसाद त्या ठिकाणी वाटू लागल्यात. इतका आनंद झाला की त्या गोकुळामध्ये त्या बाळाला पाण्यासाठी लाईन लागली महाराज. त्या बाळाला पाण्यासाठी काय लागली? लाईन लागली. त्या गवळणी एवढ्या आल्या, आता एवढ्या सगळ्या जर उभ्या केल्यात नाही एका मागे एका मागे बरोबर रामनगर लोक जाते. कोणाला पाहायला? बाळाला, त्या कृष्णाला पाहायला. त्या गवळणी आल्या, तर जी पहिली गवळण गेली महाराज त्या खाली हाताने आल्या. देवाकडे जात असताना खाली हाताने जात असते का? खाली हाताने जाऊ नये, आहे का नाही? काहीतरी न्यावंच लागतं देवाकडे जाताना. त्या खाली हाताने नाही आल्या महाराज. जी पहिली गवळण होती महाराज, तिनं काय केलं? सोनं आणलं, सोनं. आणि ते बी थोडं नाही आणलं, कारण त्या आपल्यासारख्या होत्या का? आपल्यासारख्या नव्हत्या. ते वरून कधी त्याला पालिश बी दिला असली पितळाची तर ते उचलून खिशात घालत तयारी आपली. ठाला 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 पहिल्या गवळीनं सोनं आणलं, दुसऱ्या गवळणीनं चांदी आणली, तिसऱ्या गवळणीनं ती थोडी गरीब असल्यामुळं तिनं त्या ठिकाणी तांबा अशा प्रकारचं आणलेलं आहे. कशाला? भगवान परमात्म्याला अर्पण करण्यासाठी. ती सोनं घेऊन आत गेली महाराज. यशोदा मैयाजवळ तिनं सोनं टाकलं आणि तिनं बाळाचं रूप त्या ठिकाणी मनमोहन रूप पाहिलं आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर जी दुसऱ्या नंबरला जाणार होती ती म्हणते, का ग बाई तू बाळ पाहिलं का? मग तुला कसं वाटलं ते? हा सांगता येईल का महाराज? कसं वाटलं? अगं बाई मी त्याला पाहिल्यानंतर त्यानं माझं मनच वेधून घेतलं. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वे दिले, तेने वे दिले. काय मन? काय वे दिलं का? मन वे दिलं माझं. आणि ते सुंदर कोचिर रूप पाहिल्यानंतर बाई मला तिथून निघावंस वाटेना. पण काय माझं मन एवढं वेधलं की
ते मन आता परत माघारी जर यायचं म्हणलं तर नको नको म्हणू लागलं. अशा त्या आनंदामध्ये ती आणि निघून गेली. जी दुसरी गवळण गेली महाराज, तिनं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ती वस्तू अर्पण केली. आणि मात्र ती पाहत असताना त्या ठिकाणी तिला ते मोहक रूप बाहेर आली. तिला तिसरी जाणारी विचारू लागली, का ग बाई तू काय पाहिलं? तिला पाहिल्यानंतर ती म्हणते, बाई मी काहीच नाही पण सावळ रूप पाहिलं आणि ते पाहिल्यामुळं मला परमानंद तयार झाला. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा. त्याने आनंदाचा पूर आला, त्याने आनंदाचा पूर आला. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा. मी गेले बाई पाहायला, त्या सावळ्याला पाहिलं मी आणि पाहिल्यानंतर एवढं आनंदाचं भरत आलं मला, तुला काय सांगावं ते मला शब्दातून व्यक्त करता येत नाही बाई, मला ते सांगता येत नाही. ती त्या आनंदाच्या भरामध्ये ती निघून गेली. पुन्हा तिसरी त्या ठिकाणी गेली महाराज. ती गेली, तिनं ते मोहक रूप पाहिलं, आपल्या जवळची वस्तू दान केली, पाहिलं आणि बाहेर आली. ती चौथी तिला विचारू लागली, का ग बाई तू काय पाहिलं? ती म्हणली, माय मी गेले पाहायला, पण मी पाहत असताना मी माझं जाती कुळ काय तेच विसरून गेले. काय मी कोण आहे, कोण्या जातीची काय तेच विसरून गेले. जाती कुळ माझे गेले हार कोणी, जाती कुळ माझे गेले हार कोणी, जाती कुळ माझे गेले हार कोणी, जाती कुळ माझे गेले हार कोणी. श्रीरंगाला तुम्ही आणून नेले, श्रीरंगाला तुम्ही आणून नेले, कीर्तिवान चित्राला माझा वेळ वेळा, कीर्तिवान चित्राला माझा वेळ वेळा, माझा वेळ वेळा, माझा वेळ वेळा. ती तिसरी गवळण त्या ठिकाणी म्हणाली की बाई याती कुळ माझे गेले हरपुणी, श्रीरंगा वाचुनी मी काहीच नाही, कोणतं कुळे काय सर्व काही विसरून गेले. अशा प्रकारच्या एक एक गवळणी पाहून विचार करून निघू लागल्या. तेवढ्यामध्ये आता ह्या ज्या होत्या ह्या पाशिक होती 19, 20, 21, 22, 23 असं मॉडेल होतं महाराज. हे सगळं समजलं ना, गाड्याची पाशिक सगळं 30 पर्यंत मॉडेल होतं महाराज. 31 काय अमरावती का 31 का सगळं मॉडेल 30 पर्यंत होत. मग तेवढ्यामध्ये एक गवळण महाराज दुसऱ्या तालावर राहत होती मुंबईमध्ये, आणि ती दुसऱ्या तालात राहणारी ती रोज पाहायची, पण त्या ठिकाणी तिचा एकच लाईट होता. त्या गवळीचं नाव होतं लाली. काय तिचं नाव लाली. ती त्या दुसऱ्या मधली येऊन पाहायची. या अशा प्रकारच्या एक एक जाऊ लागल्या, एक एक येऊ लागल्या, कालही गेल्या, आजही गेल्या, परवाही. मग या रोजच जाऊ लागले. नेमकं झालं काय काही समजेना म्हणे. आता ती गवळण होती 95चं मॉडेल.
MS 95. ती दुसऱ्या तालाहून खाली आली, काठी टेकवत टेकवत आणि त्या गवळणींना आडवी झाली. का गे बाई, तुम्ही रोज उठल्या की जाता त्या म्हणलं, होय बाजूला थेरडे, तुला काय करायचं? तुम्ही आता थेरडी म्हणा काही म्हणा, पण मला सांगा बाई की तुम्ही कुठं जाता? त्या वेळेला त्या गवळणी म्हणल्या, तुला माहित नाही का? म्हणे नाही. अगं म्हणे, नंदबाबाला मुलगा झाला, त्याचं ते गोचिर सावळ रूप पाहण्यासाठी आम्ही जातो. ते म्हणजे असं का? ती नाही, महाराज मनामध्ये संकल्प केला की मलाही त्या मुलाला पाहायला जायचं. म्हणून त्या लालीनं काय केलं, त्या आनंदाच्या भरात घरात गेली आणि घरात गेल्यानंतर तिनं त्या ठिकाणी आपला जुना संदूक उघडला, ती पेटी खोलली महाराज, आणि तिनं अशा प्रकारचा शालू नेसला तिच्या लग्नातला. तो शालू नेसला महाराज. शालू इतका सुंदर होता, मोर पंख त्याच्यावर होते, साखर कारखान्याचे भोंगे होते, साखर कारखाना होता, भोंगे होते त्याच्यावर मस्त. अशा प्रकारचा शालू होता. अशोकाचे झाड होते त्या शालूवर. तो शालू नेसला महाराज. पण ती नेसताना आनंदाच्या भरात अशी नेसली, ते उलटा नेसला, भोंगे उलटे, कारखाना उलटा, अशोकाचे झाड. आनंद कशाचा आहे? बाळाला पाहण्याचा, कृष्णाला पाहण्याचा. त्या आनंदाच्या भरामध्ये महाराज तिनं त्या ठिकाणी आणि काहीतरी आपण थोडस शृंगार करावा म्हणून गेली आणि आपल्या नातीची ती मेकअपची पेटी मग लाली होटाला लावायची महाराज. लाली घेतली तिनं, पण हात थर 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 करू लागले. ती लाली डोळ्याला लागली. कुठं लावली लाली? डोळ्याला. काजळ घेतलं, काजळ कुठं लावायचं? डोळ्याला. ते लागलं महाराज ओठाला. अशा प्रकारची ती लाली काजळ, त्या लालीने असा शृंगार केला आणि मात्र भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी ती आनंदाने निघाली. त्यावेळेला तिचा पती आणि असा असणारा 110चं मॉडेल करून आलं महाराज. 95 110 लागेल ना, कमी लागेल. विठाला 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 वय असलेलं तिच्या पतीचं आलं आणि तो आडवा झाला. अगं कुठं चाललीस? ती म्हणली, थेरड्या, जिथं जाऊ तिथं आडवा येत होता आता लोक. आता मी आडव्या आला तरी जमणार, गेल्याशिवाय आता तुझं ऐकत. अगं मग चालली तरी कुठं ते तर सांग. म्हणजे मी नंद बाबाला मुलगा झाला त्याला पाहण्यासाठी चालले. अगं तू जाईना का? पण तुझा मेकअप सगळा उलटा झाला म्हणून मी तुला काय झालं या ठिकाणी आडवा आलो. ती म्हणली, मालक आता तो मेकअप उलटा हो का पुन्हा तिलटा हो? मी हा पुन्हा बदलत बसण्यापेक्षा आणि वेळ घालत बसण्यापेक्षा त्या कानाला मला पाहून येऊ द्या. बस अशा आनंदाच्या भरामध्ये महाराज ती लाली निघाली. विठाला 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 त्या लालीनं त्याला पाहिलं, त्या परब्रह्माला पाहिलं, त्या केशवाला पाहिलं ना आपल्या हृदयामध्ये तिनं ठसवलं आणि ती ब्रह्म स्वरूप झाली. कोण? ती लाली. त्या ठिकाणी देखिला नंदाचा नंदन आणि त्या पाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ती वृत्ती, ते मन त्या लालीचं आपल्याकडे खेचून घेतलं आणि ती त्या ठिकाणी भगवंत स्वरूप अशा प्रकारची विलीन झाली. विठाला भगवान परमात्म्याने जन्माला आल्यापासून लीला केल्या. आल्या लक्षात? मग भगवान परमात्म्याने या ठिकाणी या मोहक रूपांनी या गवळणींना त्या ठिकाणी आपल्याकडे वेधून घेतलं महाराज आणि रोज त्याला पाहण्यासाठी त्या येऊ लागल्या. पण तो आता लहान राहिला का? कथित कीर्तनात मोठं व्हायला वेळ लागत. तो आता त्या ठिकाणी काय करू लागला? रांगू लागला. कसा रांगू लागला? तळवे तळ हात टेकीचा, तळवे तळ हात टेकीचा, डावे गुडघ्यान रांगत, डावे गुडघ्यान रांगत, डावे गुडघ्यान
पळवे तळहात तळहात टेकीत पळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगू लागलेला आहे. आपल्या हाताचा तळवा त्या ठिकाणी खाली आणि टेकून तो रांगू लागलेला आहे आता. आणि त्या ठिकाणी मात्र यशोदा मैया मंथन करू लागलेली. तो रांगत रांगत त्या ठिकाणी आणि यशोदा मैयाजवळ गेला. गेल्यानंतर तो त्या ठिकाणी त्या मंथन करणाऱ्या डेऱ्याकडे पाहू लागलेला आहे. त्यावेळेला यशोदा मैया म्हणते, काय रे काना, लोणी खायचंय? तो मानानं हळूच हो म्हणला. हो म्हणल्यावर आणि त्या ठिकाणी मात्र आईनं त्याला थोडस लोणी दिलं. महाराज ते खाऊन घेतलं. पण काही कामाच्या निमित्तानं यशोदा मैया उठल्या, आतमध्ये गेल्या. हा बाबा रांगत रांगत गेला आणि यशोदा मैयानं जे माठाजवळ जे लोणी ठेवलेलं होतं ती वाटी घेतली एका हातात आणि त्या ठिकाणी मात्र आपला एक गुडघा एक तळवा टेकत टेकत खांबाच्या आडी जाऊन काय करू लागला, खाऊ लागला. पहिली चोरी कुठे केली? घरीच केली. त्या ठिकाणी खाऊ लागला. यशोदा मैया आली, पाहते या ठिकाणी कृष्ण नाहीये, कुठे गेलाय म्हणून पाहते तर त्या ठिकाणी लोण्याची वाटीही नाही. भगवान परमात्मा खाऊ लागलेत आणि हा आनंद आमच्या यशोदा मैयानं त्या ठिकाणी डोळ्याला पाहला आणि यशोदा मैयाला एकदम आनंदाचं भरत आलं. फुटकून त्या ठिकाणी गेल्यात, कन्हैयाला उचललं आणि त्याच्यावर त्या ठिकाणी ते मूक भरलेला असून सुद्धा त्याच्यावर त्या ठिकाणी मुका अशा प्रकारचा घेतला. विठाला भगवान परमात्मा अशा प्रकारचे त्या ठिकाणी रांगू लागले. रांगता रांगता त्या ठिकाणी मात्र आता खेळायला सुरुवात झाली. बाहेर अंगणात जाऊ लागलेले खेळू लागलेले. हे गवळण त्या ठिकाणी अशा प्रकारची रांगोळ काढते आणि रांगोळ काढत असताना भगवान परमात्मा तोत्र्या बोलाने त्या ठिकाणी बोलू लागलेत आणि तिला म्हणाले, मी रांगोळ काढू? काय म्हणाल रांगोळ? आता रांगोळ काही म्हणता येईल? र म्हणलं की ते लच यायचं. त्यावेळेला ती गवळण धावली, हो बाजूला, तुला काय जमतंय? भगवान परमात्मा त्या ठिकाणी रुष्ट झाले आणि एका त्या पायरीवर बसले. सारखं तिच्या रांगोळीकडे पाहत होते. तिला महाराज पूर्ण अष्टदलाची रांगोळी त्यांनी काढू दिली आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभे राहिले. ती खाली मग्न होती काढण्यात. भगवान परमात्म्याने आपली अर्धा इंची मोटर चालू करून दिली आणि त्या ठिकाणी अष्टदळ काढलं. विठाला तुम्ही हात घरी ठेवणार आहेत का? हात घरी ठेवणार आज? तेच म्हणलं, आता काला गेलाय आणि हात घरी ठेवले काय काही समजत. टाळी वाजवा. आखरीची टाळी वाजणारच आपली, पण इथली तरी वाजवा. विठाला भगवान परमात्म्याने नाना प्रकारच्या लीला करायला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. भगवंत लीला करतायत आणि लीला करत असताना पूर्ण गवळणींचं मन त्या ठिकाणी वेधून घेत आहेत. सौंगड्यासोबत मित्रासोबत त्या ठिकाणी नाना प्रकारचे खेळ खेळतायत. त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं जे सौंगडी तयार केले महाराज, आता तो लहान राहिला त्यामुळे मी पुढं पटापट चालू लागलो. व्यवहारात झालेला त्या ठिकाणी, कारण तुम्ही टाइम दिलेला आहे 11 ते 1 बरोबर आहे. आता अर्धा तास बाकी आहे. ते चालू का वाहू, गाडी लेट निघन पण थेट
विठाला विठाला विठ्ठला, ओव्हर टाइम घ्यायचा ओव्हर टाइमाची लागत ओव्हर टाइम नाही इकून भेटत असेल तर काही अडचण नाही आम्हाला हो विठाला अशा प्रकारे या ठिकाणी भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी मात्र आणि आपल्या मित्रमंडळी बरोबर खेळू लागलेले व तेवढ्यामध्ये भगवान परमात्माला आणि कन्हैयाला त्या ठिकाणी सवंगड्यामध्ये एक असा रोड झालेला एकदम शरीर वाढलेलं आहे असा मधुमंगल त्या ठिकाणी जो होता तो सर्वात उंच होता महाराज काठी उंच होती त्याची बांधा